कल्याण में पहाड़ी खिसकने से मकान जमीन दोस्त, बाल बाल बचा परिवार। प्रशासन की लापरवाही पर लोगों का फूटा गुस्सा। लगातार हो रही मूसलाधार बारिश के बीच कल्याण पूर्व के पत्रीपुर इलाके में बड़ा हादसा होते होते टल गया। उर्दू स्कूल के पास स्थित पहाड़ी का एक हिस्सा अचानक खिसकने से नीचे बना एक मकान पूरी तरह ढह गया। गनीमत रही कि घटना के समय परिवार के सभी सदस्य सुरक्षित बाहर निकल गए, जिससे कोई जनहानि नहीं हुई। हालांकि हादसे में परिवार का आशियाना पूरी तरह उजड़ गया और उन्हें बेघर होना पड़ा। जानकारी के अनुसार नदीम शेख अपने परिवार के साथ इस मकान में रह रहे थे। पहाड़ी से अचानक भारी मात्रा में मिट्टी और बड़े पत्थर गिरने से मकान मलबे में दब गया। भूस्खलन के कारण मलबा सड़क पर भी फैल गया, जिससे कुछ समय के लिए यातायात प्रभावित रहा। सूचना मिलते ही प्रशासन और आपदा राहत दल मौके पर पहुंचे तथा युद्ध स्तर पर मलबा हटाने का अभियान शुरू कर दिया। स्थानीय लोगों का कहना है कि बारिश के मौसम में इस पहाड़ी से हर साल पत्थर गिरने और भूस्खलन की घटनाएं होती है। कई बार शिकायतें करने के बावजूद प्रशासन ने अब तक कोई स्थायी समाधान नहीं निकाला है। इसके चलते पहाड़ी के आसपास रहने वाले हजारों लोग हर मॉनसून में डर और असुरक्षा के माहौल में जीवन बिताने को मजबूर है। इस हादसे में भले ही किसी की जान नहीं गई, लेकिन नदीम शेख के परिवार को भारी आर्थिक नुकसान हुआ है। मकान पूरी तरह ढहने के साथ साथ घर का अधिकांश सामान भी नष्ट हो गया, जिससे परिवार के सामने रहने और जीवन यापन का संकट खड़ा हो गया है। घटना के बाद स्थानीय नागरिकों ने प्रशासन से मांग की है कि पहाड़ी पर भूस्खलन रोकने के लिए तत्काल प्रभावी उपाय किए जाए, खतरनाक हिस्सों को सुरक्षित किया जाए और पहाड़ी के किनारे रहने वाले लोगों की सुरक्षा के लिए स्थायी व्यवस्था की जाए। लोगों का कहना है कि यदि समय रहते कदम नहीं उठाए गए तो भविष्य में इससे भी बड़ा हादसा हो सकता है। आपण बघितलं आहे की गेले बरेच दिवसापासून खूप जोराने पाऊस पडत आहे। या अतिवृष्टीमुळे आपण बघितलं असेल संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि आमचा हा 18 प्रभाग जो आहे तो पूर्ण डोंगराळ असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही सतत पाणी दौरे चालूच आहेत। वॉर्ड ऑफिसर मॅडम सुद्धा त्या आणि आम्ही मिळून सगळेजण पाहणी करत आहोत। डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघितलं असेल की पत्रीपुरला एक घर आहे जे अतिवृष्टीमुळे कोसळलं आहे आणि अतिवृष्टीला आहे त्याचप्रमाणे मेट्रोचं जे काम चालू आहे त्याच्या हादऱ्या बसून सुद्धा त्याला त्या घराला तडे गेलेले होते आणि त्यामुळे आज बघितलं असेल तर ते घर कोसळलेलं आहे। देवकृपे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, पण आज आपण बघितलं ते संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर आलेलं आहे। तर आम्ही स्वतः सगळेजण आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत स्नेहलताई मोरे, संजयजी मोरे, आमच्या वॉर्ड ऑफिसर मॅडम आहेत हिला मॅडम आणि संपूर्ण आमची जी टीम आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्या जे घर पडलेलं आहे त्या घराची संपूर्ण पाहणी सुद्धा केलेली आहे। त्याला टेनची माणसं सुद्धा या ठिकाणी आहेत, पंचनामा सुद्धा केला जाईल। तर माझी एवढीच विनंती आहे की ते जे घर उघड्यावर आलेलं आहे त्यांना शासनाकडून मदत मिळावी आणि जे आपण बघितलं असेल की जे पावसामुळे नुकसान होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। 4-5 दिवसापासून खूप पाऊस आहे आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि मातीचा हे जास्त मातीवरच घर बांधलेले, त्याच्यामुळे तो अति पावसामुळे आता पाऊस उघडल्यानंतर हे अशा घटना घडत असतात। त्या मातीचा ढिगारा खाली आल्यामुळे त्या घराची भिंत पडली। आम्ही आता पाहणी केली, शासनातर्फे जी मदत देता येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करतो। नाही, पहाडी केली तेव्हा आम्ही असं पाहिलं की जे घर आहे त्या लोकांना खूप असा त्रास झालेला आहे आणि ते मेट्रोचं काम आहे त्याच्यामुळे ते हादरे बसून त्यांचं घर जे कोसळलं आहे ते नशीब येणारी वाहतूक कंटिन्यू चालू असल्यामुळे त्यांना काही जीवितहानी झाली नाही किंवा तिथे ते लोक राहत न असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची काही इजा झालेली नाहीये। फक्त मला इतकीच शासनाकडे निवेदन आहे की काय ते योग्य त्यांना जो न्याय आहे तो मिळवून द्यावा आणि योग्य ती मदत करावी।